श्री स्वामी समर्थ. बखर. लेखक श्री गोपाळबुवा केळकर. संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. अनमोल प्रकाशन. भाग 5. वाईकर ब्राह्मणाची गोष्ट. श्री क्षेत्र वाई येथील एक ब्राह्मण गाणगापुरास सेवा करण्यासाठी राहिला होता. अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून तो श्रींच्या दर्शनाला गेला. श्री स्वामींची लीला पाहून त्याला परम आल्हाद वाटला. एके दिवशी ब्राह्मण श्री स्वामी सन्निध बसला असता स्वामींना त्यानं आपल्याला एकानं फसवल्याबद्दल हकीकत सांगितली. ती अशी. ब्राह्मण म्हणाला, महाराज, काही दिवसांपूर्वी वाईला एक अनुष्ठानी बुवा आला होता. अनुष्ठानाची समाप्ती करून श्री दत्ताप्रित्यर्थ ब्राह्मण भोजन घालण्याचा त्यानं बेत केला. त्याच्याजवळ पैसे नव्हते. माझ्याजवळून त्यानं समाराधनेबद्दल 25 रुपये घेतले. आपली हुंडी 1-2 दिवसात येणार आहे. आल्यावर 25 रुपये फेडेन मी तुमचे, असं तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी समाराधना वगैरे यथासांग झाल्यावर रात्री त्या ब्राह्मणानं पोबारा केला. माझे गरिबाचे 25 रुपये बुडवले. ब्राह्मण आणखीन म्हणाला, महाराज, मी आपल्या नावावर रुपये दिले. त्याची अशी अवस्था का व्हावी? महाराजांनी उत्तर दिलं नाही. पण दर्शनाकरता पुष्कळ लोकांची तिथे गर्दी जमली होती. त्यापैकी एका गृहस्थाकडे बोट दाखवलं. महाराज काय दाखवतायत ते पाहण्यासाठी ब्राह्मण मागे वळून पाहू लागला. आणि काय विलक्षण चमत्कार झाला. ज्या ब्राह्मणानं त्याला फसवलं तोच ब्राह्मण त्याच्या मागे उभा होता. आपल्याला फसवणारा ब्राह्मण ओळखून वाईकरानं त्याला धरूनच ठेवलं. दोघांची बाचाबाची होऊ लागली. शेवटी त्या ब्राह्मणानं आपली लबाडी कबूल केली. त्याच्याजवळ रोख पैसा नव्हता. मग गोविंदराव टोळ व दुसरे गृहस्थ मध्ये पडून दोघांची समजूत काढली. ब्राह्मणाजवळ सकलातीची मोठी टोपी, गुरुचरित्राची पोथी व नाशिकचा तांब्या पेला वगैरे जिन्सा होत्या. त्या वाईकर ब्राह्मणास देऊन त्याची समजूत केली. नंतर वाईकरानं महाराजांची अशी प्रार्थना केली, महाराज, आपल्या कृपेनं रुपये माझे मला मिळाले. त्याचं काय करावं याबद्दल तुम्ही आज्ञा करावी. महाराजांनी उत्तर दिलं, आम्हाला ठाऊक नाही. आल्या वाटेनं जा. ब्राह्मण निघून गेला. श्री स्वामी समर्थ. बखर. लेखक श्री गोपाळबुवा केळकर. संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. अनमोल प्रकाशन. श्री स्वामी समर्थ.